नमस्कार. आपल्याला बरेचदा प्रश्न असतो की आपण भाजी काय करायची, तेव्हा ही भाजी करायची. अतिशय सोपी आणि छान भाजी आहे ही. तर ह्याला म्हणतात कणकीचं वांग. तर ह्यासाठी साहित्य लागणार आहे कणिक. मी कणकीच्या त्या आधीच पोळ्या करून ठेवलेल्या आहेत छोट्या छोट्या. मग आणि त्यामध्ये सारण भरण्यासाठी लागणार आहे शेंगदाण्याचं कूट, त्यामध्येच तिळाचं कूट घातलेलं आहे आणि त्यातच मी खोबरं घातलेलं आहे. असं तिन्ही मिळून मी मिक्स करून वाटण केलेलं आहे. आणखी साहित्य लागणार आहे तेल, मीठ, लसूण, अद्रक, कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, मोहरी, जिरे, लाल तिखट, काळं तिखट, गरम मसाला आणि त्याचप्रमाणे आपण लवंग, दालचिनी, मिऱ्याचं पण तो पण मसाला घालायचा आहे. तर आपण सर्वप्रथम हे जे शेंगदाण्याचं कूट, तिळाचं कूट आणि खोबऱ्याचं कूट आहे त्यामध्ये आपण लाल तिखट, काळं तिखट, मीठ, जिरे पावडर वगैरे घालून घेऊयात. धने पावडर, जिरे पावडर टाकून घेऊयात आणि आपण वांग कसं बनवायचं ते मी सांगणार आहे. तर लाल तिखट आणि काळं तिखट कसं बनवायचं आणि हळद कशी बनवायची त्याचा मी व्हिडिओ केलेला आहे, तर तो तुम्ही पाहू शकतात. तर आता आपण जे वांग्याचं सारण आहे ते वांग्याचं सारण करून घेऊयात. तर अशा प्रकारे करून घेतलेले आहेत कणकीचे वांगे. तर आपण ह्याला तेलामध्ये थोडंसं गरम करून घेऊयात, ज्याच्यामुळे भाजी ही पिठळ लागणार नाही. आणि मी यामध्ये लिंबू, चिंच वगैरे आपण त्यामध्ये टाकू शकतो. मी ह्यामध्ये चिंच टाकलेली आहे. तर आता आपण तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये वांगे थोडेसे फ्राय करून घेऊयात, म्हणजे भाजी ही पिठळ लागणार नाही. अशा प्रकारे वांगे तळून घेतलेले आहेत. तळून म्हणजे थोडंसं तेल टाकून फ्राय केलेलं आहे. तर ही भाजी आपल्याला रस्सा भाजी करायची आहे. तर आता आपण तेल टाकलेलं आहे, आपण भाजी फोडणी टाकून घेऊयात. मोहरी, जिरे, कढीपत्ता, लसूण अद्रक पेस्ट, कांदा हा आता आपण छान फ्राय करून घेऊयात. आणि मग त्यामध्ये हळद टाकून आपण ही कणकीची जी वांगी फ्राय केलेली आहेत ते त्यामध्ये टाकून घेऊयात. अशा प्रकारे कांदा हा फ्राय झालाय. आपण हळद टाकून घेऊयात. हळद टाकली, हे वांगे जे आहेत ते वांगे टाकून घेऊयात. हे चांगलं हलवून घेऊयात. ह्यामध्ये लाल तिखट, काळे तिखट टाकून घेऊयात. लाल तिखट, ही भाजी करताना थोडीशी तिखट करायची म्हणजे छान लागते. काळे तिखट टाकून हलवून घेऊयात आणि यामध्ये पाणी टाकून घेऊयात. म्हणजे आपल्याला अंगापुरतं जेवढं आदन करायचं तेवढं आपण त्यामध्ये पाणी टाकून घेऊयात. पाणी टाकल्यानंतर आपण ह्यामध्ये काळं तिखट टाकायचं आहे. काळं तिखट, लाल तिखट आणि थोडंसं मीठ टाकून घेऊयात. त्यामध्ये काळं तिखट, लाल तिखट, मीठ वगैरे टाकलेलं आहे. यामध्ये जे सारण भरलेलं जे कूट थोडंसं राहिलं असेल तर ते पण वरून तुम्ही टाकू शकता आणि राहिलं नाही तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. आणि हे चांगल्या प्रकारे शिजवून घेऊयात. तर अशा प्रकारे आहे कणकीचं वांग. तर अशा प्रकारे झालेला आहे कणकीची वांग्याची रस्सा भाजी. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद.